नमस्कार, मी डॉक्टर जयश्री आढाव। आज आपण डायबिटिक पेशंटने उन्हाळ्यामध्ये काय विशेष काळजी घेतली पाहिजे याबद्दल बघणार आहोत। तुम्हा सगळ्यांना माहित आहे की आता उष्णता ही तीव्र झालेली आहे आणि उष्मांक वाढलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये डायबिटिक पेशंटने काय काळजी घ्यायला पाहिजे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम तर डायबिटिक पेशंटने गरज नसताना बाहेर पडणं टाळायलाच पाहिजे, पण गरज जर पडलीच तर त्यावेळेस बाहेर पडताना काय काय गोष्टी करायच्या तर सर्वप्रथम असं आहे की बाहेर पडताना त्वचेला म्हणजे चेहऱ्याला आणि हातापायाला सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे सनबर्न होणार नाही आणि स्किन सुद्धा डॅमेज होणार नाही। यासोबतच गॉगलचा वापर केला पाहिजे। गॉगलच्या वापरामुळे जो डोळ्यांना ड्रायनेस होतो, एक्सेसिव्ह ड्रायनेस, आणि त्यामुळे होणारे विपरीत डोळ्यांवरचे परिणाम हे टाळता येऊ शकतात। यासोबतच बाहेर पडताना डोक्यावरती सुती रुमाल किंवा शेला जो असतो त्यामुळे आपण डोकं व्यवस्थित झाकलं गेलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा उष्माघात आपण त्यामुळे टाळू शकतो। मधुमेह व्यक्तींनी बाहेर पडताना साखर, पाण्याची बॉटल आणि थोडंफार स्नॅक्स सोबत ठेवणं खूप गरजेचं आहे। जे पेशंट इन्शुलिनवरती आहे अशा पेशंटने तर विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की उन्हाळ्यामध्ये इन्शुलिनचं ॲब्सॉर्प्शन वाढतं आणि त्यामुळे हायपोग्लायसिमिया लवकर होतो। हा हायपोग्लायसिमिया टाळण्यासाठी काय करायला पाहिजे हे प्रत्येक मधुमेह व्यक्तीला माहीत असणं गरजेचं आहे। ज्यावेळेस हायपोग्लायसिमियाची लक्षणं येतील अशा वेळेस मधुमेह व्यक्तींनी साखर घ्यायची आहे आणि त्यानंतर जे काही अवेलेबल स्नॅक्स आहे ते घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या डॉक्टरांना भेटून योग्य तो पुढचा सल्ला घेतला पाहिजे। आहारामध्ये मधुमेह व्यक्तींनी सकस आहार घेतला पाहिजे। त्यामध्ये लो कॅलरी युक्त आणि कुठल्याही प्रकारचे एनर्जी ड्रिंक्स टाळले पाहिजे। यासोबतच पाणी योग्य प्रमाणामध्ये घेतले पाहिजे। तहान जरी लागली नसेल तरी सुद्धा पाणी घेणे खूप आवश्यक आहे। त्यामुळे तुम्ही डिहायड्रेशन टाळू शकता। आणि ज्या रुग्णांना म्हणजे रिनल आणि हृदय विकार असलेल्या रुग्णांनी सोडून बाकी इतर सर्व रुग्णांनी पाण्याचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे। यासोबतच ताक, छास, काकडीचे ज्यूस ह्याचे सुद्धा सेवन केले पाहिजे। या सर्व गोष्टींचे जर तुम्ही नियमितपणे पालन केले तर तुमचा जो समर आहे हा हेल्दी समर होऊ शकतो। धन्यवाद।